हॅलो, वेलकम यू गाईज. दिस इज आकाश शिलमुले. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे 490 पदं निघालेले आहेत सरळ सेवेनी परमनंट पोस्ट जे भरण्यात येणार आहे, ओके, ज्याची एक्झाम TCS घेणार आहे, ओके. बट याविषयी ज्यावेळी मी मागे व्हिडिओ केलेला त्यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेबसाईटवर कुठेही सिलेबसमध्ये मराठी इंग्रजी असं कंटेंट त्यांनी ॲड केलं नव्हतं की पेपरचा पॅटर्न काय असेल, सिलेबस काय असेल. सिलेबस त्यांनी जनरली फक्त तुमचा जो टेक्निकल म्हणजे तुम्ही जे ज्या विषयासाठी ज्या पदासाठी फॉर्म भरत आहेत त्याच्याविषयीच मॅक्सिमम सिलेबस दाखवला होता. बट आता सध्या कल्याण डोंबिवली वेबसाईटवर त्यांनी अपडेटेड जो सिलेबस आहे तो त्यांनी अपलोड केलेला आहे. तो मी तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायला बरं पडेल, ओके. सोबत अजून एक सांगतो आहे की नागपूर महानगरपालिका ज्याने दिली असेल त्याचा रिझल्टसुद्धा लवकरच येणार आहे. बट त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक लिव्हर सिस्टीम होता, म्हणजे जे क्वेश्चनची जी म्हणजे असं नाही की 10 MCQ पहिले आलेले इझी आणि त्याच्यानंतर ते कठीण असं नाही. त्याच्यामुळे एक लिव्हर सिस्टीम ठेवलेलं आहे. दॅट मीन्स याच्यामध्ये त्यांनी पूर्ण 25च्या 25 जे हे असतात व्हॉट वी से 2 मिनटं हां, म्हणजे 25च्या 25 जे MCQs होते, ओके. त्याच्यामध्ये 10 नर्सिंगचे, त्याच्यामध्ये 10 2 मराठीचे, 2 इंग्लिशचे आणि GK अशा पद्धतीने ॲड ऑन केले होते. सेम लाईक इथे सुद्धा असणार आहे. बट अजूनही KDMCनी कुठलाही पॅटर्न दिलेला नाही आहे की 60 तुमचे नर्सिंगचे असणार आहे की 40 नर्सिंगचे असणार आहे, ओके. त्याविषयी अधिकृत आपण लवकरच KDMC वेबसाईटवर अपलोड करेल अशी आशा आहे. बट स्टील सध्या तरी तुम्ही असा अभ्यास करायचा की नवी मुंबई महानगरपालिकेसाठी तुम्ही जर अभ्यास करत असाल तर सेम लाईक अभ्यास तुम्ही चालू ठेवा. सध्या मी तुम्हाला सिलेबस दाखवू इच्छितो. ज्यावेळी अजून काही अपडेटेड आल्या तर माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकता, ओके. त्यामुळेच मी सांगतो आहे की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जो पण व्हिडिओ मी बनवेल ते तुम्ही बघू शकाल. चला दाखवून देतो तुम्हाला मी. KDMCच्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, KDMC कसं आहे बघायचं. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे KDMC.gov टाका तुम्ही. त्यानंतर हे कल्याण डोंबिवली महानगरपालिका दिसेल, त्यामध्ये भरतीवर क्लिक करायचं, ओके. भरतीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे बघा 3 ऑप्शन दिसतात. जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर इथे जायचं, ऑनलाईन फॉर्म भरा. अभ्यासक्रम इथे चेक करा, नवीन अपडेट याच्यावर चेक करा. तर आपण आता सध्या KDMC भरतीचा 2025चा अभ्यासक्रम बघूया. एकदा अभ्यासक्रमला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची एक PDF दिसेल. PDFला असं ओपन करा, ओके. PDF ओपन केल्यानंतर तुम्हाला दिसेल हे, ओके. तुम्ही बघू शकता, मी जेव्हा मागे व्हिडिओ केलेला फक्त एवढंच कंटेंट होतं, वरचं हा भाग नव्हता, ओके. त्यामुळं हा व्हिडिओ करण्यात येत आहे की तुम्हाला माहिती पडावं. तर यामध्ये सिलेबसमध्ये मला असं वाटते की जे सगळे 490 पदं आहे, 490 पदांसाठी हे जे मराठी इंग्लिश, ओके, मराठी इंग्लिश जनरल नॉलेज अँड रिझनिंग हा सेम सिलेबस असणार आहे, ओके. आता यांनी सांगितलं नाही आहे की जो म्हणजे जो नॉन टेक्निकल सिलेबस आहे तो किती असणार आहे, ओके. नॉन टेक्निकलचे मार्क्स किती असणार आहे अजूनही क्वेश्चन आहे की किती क्वेश्चन्स येणार आहे, ओके. आणि टेक्निकलचे किती येणार आहे ते सुद्धा क्वेश्चन मार्क आहे, अजूनही सांगितलं नाही आहे. बट त्यासाठी तुम्हाला सांगतो, नवी मुंबई महानगरपालिकेचा जो हे आहे पॅटर्न आहे 60-40चा, तो तुम्ही फॉलो करू शकता सध्याच्या परिस्थितीमध्ये. जर एक ऑफिशियली काही आलं तर मी कळवतोच तुम्हाला, ओके. तर यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला मराठीमध्ये काय अभ्यास करायचा, मराठीमध्ये काय MCQ येऊ शकतं. मराठीमध्ये व्याकरण, त्याचे शब्दसंग्रह, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ आणि त्याचे वाक्यात उपयोग, ओके. एक उतारासुद्धा येईल, उतार्यावर काही प्रश्न येईल. हा उतारा येईल आणि उतार्यावरून तुम्हाला बघून 1 2 3 4 5 असे काही तुम्हाला क्वेश्चन्स येतील आणि वाक्याचं पृथक्करण आणि त्याचे प्रकार हे मराठीमध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यानंतर इंग्लिशमध्ये काय येईल, इंग्लिशमध्ये इंग्लिशचं ग्रामरविषयी, ओके. ग्रामर, कॉमन वोकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडिझम अँड फ्रेजेस म्हणजे म्हणी आणि त्याचा वाक्यप्रचार असं म्हणू शकता तुम्ही. कॉम्प्रेहेन्शन येणार आहे. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे इथे सुद्धा उतारा येणार आहे. उतार्यावरून 1 2 3 4 असे क्वेश्चन्स येतील. त्याच्यानंतर एरर करेक्शन म्हणजे जे स्पेलिंगची करेक्शन्स आणि सेंटेन्स अरेंजमेंट वगैरे येऊ शकतं, ओके. त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज म्हणजे करंट अफेअर्स तुम्हाला वाचावं लागेल. मागच्या 6 महिन्याचे महाराष्ट्राचा इतिहास, ओके. महाराष्ट्राचा इतिहास खूपच महत्त्वाचा आहे. जसे महाराजांविषयी, आंबेडकरांविषयी, शाहू फुले सगळ्यांविषयी वाचावलं. राज्यघटनेविषयी काही क्वेश्चन्स, महाराष्ट्राचे आणि भारताचे नागरीकरणविषयी, अद्ययावत तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, पर्यावरण समस्या, वारसा स्थळे जे महाराष्ट्रातले वारसा स्थळे आहेत, ओके. पर्यटन महाराष्ट्राविषयी, गड किल्ले आणि शिखर हे
त्याच्यानंतर जे पार्क, नॅशनल पार्क वगैरे, ऊर्जा संवर्धन, हरित बांधकाम, घनचक्र व्यवस्थापन. ओके, हे जनरल नॉलेजमध्ये. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला रिझनिंगमध्ये काय येईल? रिझनिंगमध्ये क्वेश्चन तुम्ही इंटरप्रिटेशन डाटा, ग्राफ्स, ओके, डायरेक्शनवर क्वेश्चन येईल. अरिथमॅटिक रिझनिंग, स्टेटमेंट अँड आर्ग्युमेंट्स, डिसिजन मेकिंग, स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन्स, ॲनालॉगी. ओके, याच्यामध्ये वर्बल ॲज वेल ॲज अल्फाबेटिकल. ओके, आणि न्यूमरिकल सिरीज. ओके, लक्षात ठेवा हे सगळे क्वेश्चन झाले. आणि त्यानंतर हे बाकीचं सिलेबस मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे. तर हा सिलेबस तुम्ही त्याच्यावर बघू शकता पर्टिक्युलर यासाठी. ओके, तर अशा पद्धतीचं सिलेबस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वेबसाईटवर जा, बघा तुम्ही. याच्यामध्ये सध्या लिव्हर सिस्टीम येणार आहे. म्हणजे असं समजू शकता 20 मिनिटामध्ये तुम्हाला, ओके सॉरी 20 MCQ तुम्हाला 25 मिनिटामध्ये सॉल्व करायचे. अशा पद्धतीचं नागपूर महानगरपालिकेमध्ये होतं. आता 20 MCQ कसे बनतील? आता हे 5 सेक्शनमध्ये डिवाईड होईल. ओके, येस, ओके, हां, राईट. ओके, तर अशा पद्धतीचं सिलेबस एक येणार आहे. तर म्हणजे 5 सेक्शनमध्ये डिवाईड करतील, म्हणजे 100 MCQ तर असणार आहे. ओके, यामध्ये असं पकडून चला तुम्ही. ओके, आणि टायमिंगचं जसं जेव्हा एक्झॅक्टली येईल की कशा पद्धतीचं असेल ते मी सांगेन. सध्या याच्यामध्ये असं होईल की एक 10 MCQ तुमचे, जर तुम्ही स्टाफ नसेल तर नर्सिंगचे देणार, या तुम्ही फार्मसीचे असणार. 2 MCQ मराठीचे, 2 MCQ इंग्लिशचे. ओके, अशा पद्धतीने हे 20 MCQs बनतील. ओके, लक्षात ठेवा. असा हा एक पॅटर्न सध्या येणार आहे. ओके, आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर महाराष्ट्रामध्ये परीक्षा होईल. ओके, आणि इथे जर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशनसुद्धा होईल. ओके, तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर प्लीज नक्की लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा, आणि अभ्यासाला लागा, व्यवस्थित चांगला अभ्यास करा. ओके, TCS पॅटर्न कसा असतो, काय असतो, तुम्ही ऑलरेडी भरपूर एक्झाम दिलेला आहे, त्यानुसारच अभ्यास करायचा आहे तुम्हाला. ओके, आणि जर तुम्हाला लर्न नेक्स्ट नर्सिंगविषयी जे कोर्सेस वगैरे जॉईन करायचे असेल तर तुम्हाला लर्न नेक्स्ट नर्सिंग वेबसाईट तुम्ही हे जायचं. आणि त्यानंतर हा जो मोठा कोर्स आहे येणारे, जसं RRBसुद्धा आलेली आहे, RRB लवकरच अपलोड होणार. RRB असो, नॉर्सेट असो, DMER असो, DHS असो, महानगरपालिका, सगळ्यांसाठी हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे. ऑल इन बॅच आहे. ही बॅच तुम्ही परचेस करू शकता. याच्यात पूर्ण नर्सिंग शिकवलं जाईल. ओके, प्लस याच्यामध्ये मॅथमॅटिक्ससुद्धा इन्क्लूड आहे, NCLEXसुद्धा इन्क्लूड आहे, सगळं इन्क्लुडेड आहे. ओके, डिटेल थेरी शिकवलं जाईल. त्यानंतर जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर टेस्ट सिरीज जायचं तुम्ही. ओके, जे टेस्ट सिरीजवर जाऊन तुम्हाला हे कोर्सेस तुम्ही परचेस करू शकता. ओके, टेस्ट सिरीज साठी तुम्हाला, ओके 2 मिनटं कोर्सेसमध्ये जाऊया आपण. हे टेस्ट सिरीज आहे, पॉप्युलर कोर्सेस आहे, याच्यामध्ये जायचं तुम्ही. आणि तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेचा कोर्स 299 रुपयामध्ये आहे. जवळपास सध्या इथे आम्ही 35 ते 40 टेस्ट अपलोड करणार आहे. सध्या 28 टेस्ट आम्ही अपलोड केलेले आहे. सगळ्यांना माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेची एक्झाम 15 ते 21 जुलैच्या मधात आहे. तोपर्यंत आपले होऊन जाईल. 28 टेस्ट आम्ही अपलोड केलेले आहे, स्टडी मटेरियल केलेले आहे अकॉर्डिंग टू द पॅटर्न. ओके, नर्सिंग सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज आहे. मॅथ ॲप्टिट्यूड व्हिडिओसुद्धा आहे मॅथ्सचं प्रिपरेशनसाठी. ही एक बॅच आहे. आणि ZPची हे आरोग्य महिला म्हणजे ANMसाठी एक टेस्ट सिरीज आम्ही दिली होती. तर ज्या लोकांना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ANMच्या जागा आहे ते सुद्धा तयारी करायची असेल तर ही टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. हे टेस्ट सिरीज IBPS पॅटर्ननुसार आहे. ओके, IBPS पॅटर्ननुसार आहे, बट चांगली टेस्ट सिरीज आहे. तुम्ही एकदा हे टेस्ट सिरीज व्हिजिट करा. जर आवडलं असेल, ANMसाठी सांगतो आहे, तर ANMवाले हे टेस्ट सिरीज घेऊ शकतात. बाकी GNM BSc हे टेस्ट सिरीज घ्या. आणि ज्यांना फुल प्रिपरेशन करायचं आहे ही बॅच घ्या तुम्ही. ओके, थँक्यू, जय हिंद.